प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूची स्तुती असो. प्रभू येशूला आम्ही धन्यवाद देतो. आज या न्यू लाईफ मिशन टचिंग लाईव्स या फेसवर या पेजवर येऊन लाईव्ह देवाची स्तुती आराधना करण्याची आणि त्याची सेवा करण्याची संधी देवाने आम्हाला उपलब्ध करून दिली. याबद्दल प्रभू येशूच्या नावात मी देवाचे आभार मानतो आणि विशेष करून देवाचे सन्माननीय दास पास्टर अमित शिंदे यांचे देखील मी आभार मानतो. तर प्रियांनो, काही वेळ आपण देवाची स्तुती करू, देवाला धन्यवाद देऊ, देवाचं वचन ऐकू, कारण स्वतः देव आज आपल्या सर्वांची भेट घेणार आहे. प्रार्थना करूया आणि आजच्या या आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आज माझ्यासोबत माझा मुलगा डॅनियल चक्रनारायण आहे, माझी कन्या प्रशंसा चक्रनारायण आज माझ्यासोबत आहे आणि मी पास्टर ताराचंद चक्रनारायण अहमदनगर या ठिकाणी मी प्रभूची सेवा करत आहे. मी विनंती करतो माझ्या मुलीला प्रशंसा यावेळेस सुरुवातीची प्रार्थना करेल आणि प्रार्थनापूर्वक आपण काही वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालवणार आहोत. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वराच्या सुंदरसा दिवसाबद्दल. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद परमेश्वर. एकत्रित केलं बाप्पा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, म्हणून बाप्पा मी तुझ्या थँक्यू जीसस. बाप्पा जी स्तुती आराधना तू मान्य कर येशू. बाप्पा मी जे कोणचे गाणे गातो बाप्पा तुझाच करू बाप्पा. बाप्पा जे लोक आज आम्हाला बघत आहेत बाप्पा, त्या प्रत्येकाला बाप्पा तू आशीर्वादित कर बाप्पा. बाप्पा आज तू प्रत्येकाशी तू बोल दे बाप्पा आणि उद्या बाप्पा आमच्या ह्या प्रार्थनेद्वारे दे बाप्पा तुझा आणि तुझाच कर. दया कर आणि कृपा कर बाप्पा. प्रत्येकाला तुझ्या हातात तू घे येशू. बाप्पा आमची ही वर्षिप बाप्पा तुझ्या हातात तू घे बाप्पा. अशी प्रेयर तुझ्या हातात तू घे येशू. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावाने ऐक. आमेन. 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 Thank you, Jesus. आपण बाप्पाच्या नावाने धन्यवाद करूया आणि आपण सर्वजण मिळून स्तुती करूया. बाप्पाचं नाव उंचू आणि गौरव करूया.
का गुणगान करेंगे, नाच के गाएंगे, झूम जाएंगे। यीशु का गुणगान करेंगे, यीशु का गुणगान करेंगे, यीशु का गुणगान करेंगे। Thank you, Lord. Thank you, Jesus. Lord, we worship you. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Thank you, Jesus. Thank you, Jesus. होय परमेश्वर पिता परम हुआ, पवित्र आत्मा की विनती करतो की तो मदद करते हो। Yes. Yes, thank you, Lord. Thank you, Lord. Holy Spirit, we worship Thank you. you, Jesus. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। Thank you, Pastor. धन्यवाद यीशु। Hallelujah, hallelujah. Thank you, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। मैं तेरे पास आता हूँ, पवित्र दिल से आराधना मैं करता हूँ, प्रेमी मन से मैं तेरे पास आता हूँ, पवित्र दिल से आराधना मैं करता हूँ, प्रेमी मन से तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ, ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास, ले चल मुझे। Yes, yes. Thank you, Master. Thank you, Master. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. त्याची स्तुती करू. त्याच्या presence मध्ये पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए, जैसे गिरनी पानी के लिए, प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा, तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, तू है जहाँ, ले चल मुझे। Yes, thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Thank Jesus. you, Master. धन्यवाद। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. Yes, thank you, Lord. प्रभू तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी प्रभू येण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस.
धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. तुझ्या सानिध्यामध्ये ब्लेसिंग्स आहे, आशीर्वाद आहे. तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू या जगातील सर्व आशीर्वाद आहे. सर्व प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये आहे. प्रभू आम्ही या आमचा आनंद शोधतो. जगातील वेगवेगळ्या गोष्टीत आम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रभू तुझ्या सानिध्यामध्येच प्रभू सर्वश्रेष्ठ आनंद आहे. आणि म्हणून परमेश्वरा त्या आनंदाचा, त्या आशीर्वादाचा, त्या सामर्थ्याचा, त्या आरोग्याचा अनुभव आज आम्हाला तू दे. आम्ही सर्वजण प्रभू काही वेळासाठी तुझ्या सानिध्यामध्ये आलो. आज जे फेसबुकवर लाईव्ह प्रभू आम्हाला वॉच करत आहे त्यांची तू भेट घे. आज प्रत्येकाच्या जीवनात तू काम कर. आज जे कोणी दुःखी आहेत, आज जे कोणी निराश आहेत, ज्यांनी आपली आशा गमावलेली आहे, देवा अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज पवित्र आत्म्याद्वारे तू काम कर. तुझं दैवी आणि सामर्थ्यशाली वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू पाठव. आज विशेष करून प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज तुझं वचन आम्ही ग्रहण करत असताना प्रभू आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे केंद्रित कर. आम्हाशी तू बोल प्रभू. देवा त्या शमूएल बाळासारखं प्रभू आमचे कान आम्ही तुझ्या वाणीकडे लावलेले आहेत आणि परमेश्वरा आज आम्ही परमेश्वरा तुला बोलत आहोत. बोल देवा, तुझा दास ऐकत आहे. आज तुझं वचन आमच्यासाठी तू पाठव. फेसबुक वर प्रभू जे लाईव्ह आहेत परमेश्वर अशा प्रत्येकाला प्रभू तू स्पर्श कर आणि जे नंतर प्रभू आम्हाला पाहतील त्यांच्या जीवनामध्ये तू काम कर. आणि या सेवेद्वारे तूच गौरविला जा आणि तूच उंचाविला जा. आम्ही कोणीच नाही प्रभू. आमचं अस्तित्व, आमची लायकी, आमची पात्रता नाही प्रभू की आम्ही या माध्यमाद्वारे देखील तुझी सेवा करा. परंतु ही तुझी दया आहे, ही तुझी कृपा आहे, तुझी योजना आहे परमेश्वरा. परमेश्वरा तुझ्या लेकरांना या माध्यमाद्वारे तुझी सेवा करण्याची संधी तू उपलब्ध करून दिली आहे. आम्ही तुझ्या हातात धरतो. तू आमचं सहाय्य कर. सर्व गौरव तुला दे. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आमेन. थँक यू जीसस. येशू धन्यवाद. Thank you, Master. Hallelujah. Glory to Jesus. आपल्या सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद. पास्टर अमित शिंदे यांना देखील धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं प्रभू येशूला देखील धन्यवाद. सुंदर वेळ, हा सुंदर समय परमेश्वराने आज आपल्या सर्वांना दिलेला आहे. आजचा माझा जो विषय आहे, हाऊ टू डील विथ सिन. पापासोबत आपण कसा व्यवहार करावा, पापासोबत कसं वागावं. आणि प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने आज आपल्यासाठी मला हा विषय दिलेला आहे. आणि फार प्रार्थनापूर्वक या विषयाची निवड केलेली आहे. माझा विश्वास आहे की देव निश्चितच आजच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलणार आहे.
प्रियांनो, जर आपल्या घरामध्ये जर एक विषारी साप जर आपल्या घरामध्ये शिरला तर आपण त्याच्यासोबत कसा व्यवहार करतो? काय प्रियांनो, त्या सापासोबत आपण खेळत बसतो, त्या सापाला आपण दूध प्यायला देतो, त्या सापाकडे आपण दुर्लक्ष करतो, त्या सापाकडे पाहून आपण निष्काळजीपणा करतो, त्या आपल्या घरात शिरलेल्या निष्काळजी त्या विषारी सापाबरोबर आपण कसा व्यवहार करतो? किंवा आपल्या घरात एखादा चोर शिरलेला आहे, आपण त्याच्यासोबत कसा व्यवहार करतो? हाऊ वी डील विथ दॅट थिंग. काय आपण त्याला जेवायला देतो, त्याचा पाहुणचार करतो, त्याच्याशी गप्पा मारतो, त्याच्यासोबत टाइम एन्जॉय करतो? हाऊ वी डील विथ दॅट थिंग. कसा आपण त्यांच्यासोबत व्यवहार करतो? आज आपण पाहतो कोरोनाचं फार मोठा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरामध्ये झालेला आहे आणि ह्या कोरोनासोबत आपण कसा व्यवहार करतो? काय कोरोनाच्या या शत्रूसोबत आपण एन्जॉय करत आहोत? काय त्याला आपल्या घरात घेतो, आपण त्याच्यासोबत बोलतो, त्याच्यासोबत वेळ घालवतो? या कोरोनाच्या राक्षसासोबत आपण कसा व्यवहार करतो? प्रियांनो, या सगळ्या गोष्टीपेक्षाही भयंकर अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं पाप. इट इज सीन. आणि प्रियांनो, आता विचार करायची वेळ आलेली आहे की आपण देवाची लेकरं, विश्वासणारे बांधव या पापासोबत कसे व्यवहार करतात? हाऊ वी डील विथ दॅट सीन. पवित्र शास्त्रातून काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि काही गोष्टी आपण शिकणार आहोत. प्रियांनो, मी आपल्याला उपदेश करणार नाही, परंतु काही गोष्टी देवाच्या वचनातून मी आपल्याला शिकविणार आहे. आणि माझी इच्छा आहे प्रियांनो की आपल्या पातकापासून यापुढं आपण खूप सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक मोहावर, प्रत्येक परीक्षेवर आणि प्रत्येक हरेक प्रकारच्या पातकावर आपण जय मिळवला पाहिजे. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण पाप करतो, काही लोक असे आहेत की पाप केल्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही आणि बरेचसे असे लोक आहेत ते म्हणतात त्यात काय विशेष. विशेष करून आपल्या जीवनातील छोटी छोटी पातकं ज्याचा आपण कधी विचारही करत नाही, छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच वेळेस आपण सहजरित्या एखाद्याला आपण खोटं बोलून जातो, आपण सहजरित्या एखाद्याची निंदा करून जातो, एखाद्याविषयी वाईट बोलून जातो, आपण सहजपणे काही वेळेस लबाडी करतो. बऱ्याच वेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहून वाईट विचार करतो, वाईट स्वप्न पाहतो आणि त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. आणि बऱ्याच वेळेस आपण म्हणतो त्यात काय विशेष, हे नॉर्मल आहे. बरेचसे असे बांधव आहेत सहजरित्या ते आपल्या कामाला ते दांडी मारतात आणि मग बॉसला फोन करून काहीतरी वेगळं कारण सांगतात.
बरेचसे असे बांधव आहेत की आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी आपलं ओरिजिनल उत्पन्न लपवतात आणि लबाडी पण करतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटी छोटी पातकं असतात, परंतु बऱ्याच वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण त्याला विशेष महत्व देत नाही. पवित्र शास्त्र याविषयी काय सांगतं? योहानाचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये देव आपल्याला या ठिकाणी वॉर्निंग देत आहे. देव या ठिकाणी आपल्याला म्हणतो, आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो. आपल्याला माझ्या ठाई पाप नाही, मी काहीच केलेलं नाही, हे काय विशेष मोठं पाप नाही, असं जर आपण म्हणत असाल तर बायबल आम्हाला सांगतं की आपण देवाला फसवीत आहात. आणि देवाचं वचन सांगतं की आपल्या ठाई सत्य नाही. बरेचसे ख्रिस्ती बांधव, बरेचसे विश्वासणारे छोटे छोटे पाप करतात आणि मग त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही, ते सिरियसली घेत नाहीत. परंतु बायबल आम्हाला सांगतं प्रियांनो की हे छोटी पातकं, हे छोटी कोल्हे जे आहेत, हे मोठ्या द्राक्ष मळ्याचा नाश देखील करू शकतात. होय, जहाजाला पडलेलं छोटं होल हे मोठ्या जहाजाला देखील बुडवू शकतं. होय, याचा कधी आपण विचार केला आहे काय? आपल्या जीवनातील छोटी छोटी पातकं ज्याबद्दल आपण केवळ दुःख व्यक्त करतो आणि सोडून देतो, अशा पातकाबद्दल, अशी पातकं प्रियांनो आपल्याला आपला नाश करू शकतात किंवा आपल्याला नरकामध्ये देखील नेऊ शकतात. गलती करास पत्र 5वा अध्याय आणि 19 ते 21 वचनामध्ये काही पातकाची एक यादी दिलेली आहे. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, वैर. हे काय? या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही छोटी पातकं प्रियांनो आपल्या जीवनामध्ये ती वाढत जातात आणि शेवटी पापाचा परिणाम आपल्याला, भयंकर असे परिणाम प्रियांनो आपल्याला भोगावे लागतात. सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली की पातकं ज्यावेळेस आपल्या जीवनात येतात किंवा आपण ज्यावेळेस पाप करतो त्यावेळेस आपण फक्त दुःख व्यक्त करतो आणि त्याकडं विशेष लक्ष देत नाही. त्यात काय विशेष, अशी आपली प्रतिक्रिया असते. दुसरी गोष्ट, आपण पातकासोबत कसं डील करतो. बऱ्याच वेळेस पाप केल्यानंतर आपण दुसऱ्यांना दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, वेळेला दोष देतो, मित्राला दोष देतो, आपल्या शेजारच्यांना दोष देतो. आणि बऱ्याच वेळेस आपण पापाकडे एवढं सिरियसली आपण पाहत नाही. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की आदम आणि हवा
परमेश्वराने त्यांना एदेन बागेत ठेवलेलं आहे. त्यांचं लाईफ ते एन्जॉय करत आहे. परंतु ज्या वेळेस देवाने ज्या झाडाचं फळ खाऊ नये असं त्यांना सांगितलं होतं, त्या झाडाचं फळ यांनी खाल्लं, देवाची आज्ञा मोडली, पाप केलं. आणि ज्यावेळेस देवाने त्यांना विचारलं त्यावेळेस आदाम आपल्या पत्नीकडे बोट दाखवत आहे. आणि हवेला ज्या त्यावेळेस हवा त्या सैतानाकडे, त्या सर्पाला दोष देत आहे. ती म्हणते त्या सर्पाने भुरळ पाडली, मग मी काय करणार. आदाम म्हणतो तू जी स्त्री मला दिलीस त्या स्त्रीने मला ते फळ खायला दिलं. दोष दुसऱ्यांना देत आहेत. पवित्र शास्त्रामध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला पाहावयास मिळतं. निर्गमाचं पुस्तक याच्या 32व्या अध्यायामध्ये, की ज्या वेळेस मोजेस देवाला भेटण्यासाठी पर्वतावर गेला आणि पर्वतावर असताना ज्यावेळेस त्याला विलंब लागला त्यावेळेस इस्रायल लोक अस्वस्थ झाले. ते सगळे लोक अरुणाकडे आले आणि अरुणाला ते बोलले की आता मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, तर आता तू आम्हाला आमच्या पुढे चालतील असे देव तयार कर. आणि आपण पाहतो की अहरोनाने लोकांचं ऐकलं आणि त्यांच्यासाठी देव त्याने तयार करून दिले. परंतु ज्या वेळेस मोजेसला हे कळालं आणि मोजेसने अहरोनाला विचारलं, अहरोना तू हे काय केलंस. अहरोन काय उत्तर देत आहे आपण पाहूया. निर्गमाचं पुस्तक 32वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि पुढे 22 पासून पुढे आपण थोडक्यात पाहूया. अहरोन म्हणतो या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, मी नाही. हे लोक हे चुकलेले आहे, यांची प्रवृत्ती पापाकडे आहे. आणि मग 23व्या वचनात तो म्हणतो त्यांनी मला सांगितले की आमच्या पुढे चालतील असे देव आम्हासाठी बनले, कारण आम्हास मिस्र देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे यांचे काय झाले हे आम्हास कळत नाही. आणि मग पुढं त्यांनी आपल्या जवळचं सगळं सोनं काढून दिलं आणि मग त्या अग्नीमध्ये टाकल्यावर ते देव तयार झाले. परंतु या ठिकाणी देखील आपण पाहतो की अहरोन हा लोकांकडे बोट करत आहे, दोष लोकांना देत आहे. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. पहिले शमूएलाचं पुस्तक याच्या 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो शौलाने ज्यावेळेस उत्तम पशु, मेंढरे आणि ज्या ज्या उत्तम गोष्टी होत्या त्या राखून ठेवल्या. आणि ज्या वेळेस शमूएल संदेश त्याने त्याला विचारलं तू हे काय केलंस, आपण वाचूया पहिले शमूएलाचं पुस्तक याचं 15वा अध्याय. पहा या ठिकाणी देखील आपण पाहतो की शौल काय उत्तर देत आहे. देवाची आज्ञा मोडली, पाप केलं, परंतु हा शौल पहा या ठिकाणी हा कोणाला दोष देत आहे. 21व्या वचनात तो म्हणतो ज्या लुटीचा नाश करावायचा होता तिथून लोकांनी उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत. पहा या ठिकाणी तो म्हणतो हे मी नाही केलं, हे लोकांनी उत्तम वस्तू मेंढरे गुरे ढोरे
तुझा देव परमेश्वर यास यज्ञ करण्यासाठी गिलगाल या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत. हे मी नाही केलं, हे लोकांनी केलं. आणि 24व्या वचनामध्ये आणखीन पुढं तो शमूएलास म्हणतो, मी पाप केले आहे. तो म्हणतो यस, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. पापासोबत प्रियानो आपण कसा व्यवहार करतो? पहिली गोष्ट, पापाला आपण महत्व देत नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतोय, दुसऱ्यांना आपण दोष देतो. लक्षात ठेवा माझ्या प्रियांनो, ज्या वेळेस आपण दुसऱ्यांना बोट दाखवता, 3 बोट आपल्याकडे असतात. डोंट ब्लेम अदर्स. इतरांना दोष देऊ नका. आणि प्रियांनो, तिसरी गोष्ट आपण पाहूया. आपण फास्टली पुढे जाऊया. बऱ्याच वेळेस पाप केल्यानंतर आपण पाप लपवण्याचा प्रयत्न करतो. काय प्रियांनो, पाप लपून राहू शकतं का? लक्षात ठेवा, एक ना एक दिवस आपलं पाप हे उघड होणार. तुम्ही कुठेही करा, कुठेही जा, पण एक ना एक दिवस आपलं पाप हे उघड होईल. पहा, या ठिकाणी आपण पाहतो, शमूएलाचं दुसरं पत्र 2 शमूएल आणि 11व्या आणि 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, दाविदाने पण पाप केलं. आणि दाविदाने अशा वेळेस पाप केलं ज्या वेळेस त्याचे सर्व सैन्य आणि सर्व लोक युद्धावर गेलेले, युद्धाच्या मोहिमेवर गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या महालात कोणी नव्हतं. बहुतेक लोक युद्धावर गेलेले आहेत, त्याला पाहणारं कोणी नव्हतं. आणि अशा वेळेस त्याने ते पाप केलं. आणि एक पाप केल्यानंतर ते पाप झाकण्यासाठी दुसरं पाप देखील त्याला करावं लागलं. पाप ही किती भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. एक पाप झाकण्यासाठी दुसरं त्याला करावं लागलं. उरिया हित्ती याला युद्धाच्या तोंडावर पाठवून या व्यक्तीचा त्याने घात केला. पहा, दुसरं पाप लपवण्यासाठी तिसरं पाप लपवण्यासाठी चौथं पाप. अशा प्रकारे प्रियांनो आपण पापावर पाप आपण करत असतो. आदाम आणि हव्वेनी पण ज्यावेळेस पाप केलं, आपण पाहतो की पाप केल्यानंतर त्यांना कळलं की आपण चुकलेलो आहे, पण देवाची आज्ञा मोडलेली आहे. ज्यावेळेस आणि परमेश्वर देव ज्यावेळेस त्यांना भेटायला बागेमध्ये आला, ते झाडाच्या परमेश्वरापासून दृष्टी अडवावे म्हणून ते झाडाच्या आड लपले. बऱ्याच वेळेस आपण पाप केल्यावर लपवतो, आपण स्वतःही लपतो. परमेश्वराच्या दृष्टीवर आड होण्याचा आपण प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कोणीही पाहिलेल्या नाहीत. इट इज व्हेरी मच कॉन्फिडेन्शियल. लक्षात ठेवा प्रियांनो, तुमचं पाप हे कितीही कॉन्फिडेन्शियल असू द्यात, देव ते पाहतो. स्तोत्र संहिता 139 आणि 2ऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, तू माझे बसणे, माझे उठणे बारकाईने पाहतोस. पुढे तो म्हणतो, माझे चालणे व माझे निजणे
हे देखील तू बारकाईने पाहतोस आणि तुला माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. होय, पाप लपवतात. बरेचसे बांधव पाप लपवतात. काय केलं पाहिजे प्रियांनो आपण पापासोबत? सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला पाहावयास मिळते की पाप आपण कबूल करून सोडून दिलं पाहिजे. पाप आपण कबूल केलं पाहिजे. ही देवाची इच्छा असते आपल्यासाठी. परंतु बऱ्याच वेळेस आपण पापाकडे लक्ष देत नाही. आपण पाप झाकण्याचा, पाप लपवण्याचा आपण प्रयत्न करतो. नीतिसूत्राचं पुस्तक 28वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये देव आम्हाला सांगतो, जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. होय प्रियांनो, पापाला लपवू नका. काय केलं पाहिजे? कबूल करा, सोडून द्या. देवाचं वचन आम्हाला सांगतं, आपली पातक लाखेसारखे लाल असू द्यात, तो बर्फासारखे शुभ्र करू शकतो. नीतिसूत्राचं पुस्तक 28वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, परंतु जो ते कबूल करून सोडून देतो त्याचे बरे होते, त्याचवर दया होते. होय प्रियांनो, देवाची इच्छा आहे तुमचं पाप कसंही असू द्या, ते कबूल करा आणि सोडून द्या. योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये देव आम्हाला सांगतो, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतली तर तो विश्वासू व न्यायी आहे, आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करेल. होय, दाविदाच्या हातून पण पाप झालं, तो पण चुकला. दाविदाविषयी असं लिहिलेलं आहे की दावीद हा असा राजा होता, ए मॅन आफ्टर गॉड्स हार्ट, देवाच्या मनासारखा राजा. हा देखील चुकला, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. परंतु स्तोत्र 51 मध्ये आपण पाहतो की दाविदाने आपल्या पातकांचा पश्चाताप केलेला आहे. स्तोत्र 51 1 ते 7 वचन वाचा प्रियानो, दाविदाने कशा प्रकारे आपल्या पातकाबद्दल पश्चाताप केलेला आहे. स्तोत्रसंहिता 34 32 आणि 5 वचन देखील आपण वाचूया. फार सुंदर वचन आहे. पहा या ठिकाणी हा दावीद कशा प्रकारे देवाकडं, पहा, पापामुळं ज्यावेळेस दाविदाने पाप केलं ना, त्यावेळेस त्याची परिस्थिती कशी झाली होती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. 32वा अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये हा स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली होती. बघा, हा देवाच्या मनासारखा राजा, देवाने निवडलेला राजा, अभिषिक्त राजा, पण ज्या वेळेस त्याने पाप केलं, ज्यावेळेस देवाच्या इच्छेविरुद्ध त्याने तो वागला, त्याची परिस्थिती कशी झाली या स्तोत्रामध्ये तो कबूल करत आहे की सतत कन्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली होती. पापाचा परिणाम पुढे तो म्हणतो, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार मजवर होता, तुझ्या हाताचा भार मजवर होता, त्याच्या मनावर ओझं होतं. आणि पुढे तो म्हणतो, उन्हाळ्याच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले, अशी माझी परिस्थिती झाली होती. हे पापाचे परिणाम आहेत. परंतु 5व्या वचनामध्ये तो पुढे म्हणतो, हा स्तोत्रकर्ता दावीद अशा परिस्थितीमध्ये तो म्हणतो की मी आपले पाप तूच जवळ कबूल केले. हे झालं पाहिजे आपल्याकडून. पाप
करत नाही असा एकही व्यक्ती नाही. देवाच्या मनासारखा राजा दावीद हा सुद्धा पापात पडला, परंतु देवाने त्याच्यावरही दया केली. मोजेस ज्याच्या सोबत देव फेस टू फेस बोलायचा, परंतु याने सुद्धा पाप केलं, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. आणि म्हणून गणनाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की तो देवाच्या लोकांना देवाने वतन दिलेल्या देशात घेऊन जाऊ शकला नाही. शिमोन पेत्र ज्याच्या संदेशामुळे 3,000 लोक देवाच्या राज्यात यायचे, देव त्यांचं तारण करायचा, हा सुद्धा याने सुद्धा ख्रिस्ताला ओळखत असूनही त्याने ख्रिस्ताचा धिक्कार केला. तो सुद्धा पापात पडला, मोहाला पडला, मोहाला बळी पडला. देवाचे लोक पापात पडतात, परंतु दाविदासारखा आपण पश्चाताप केला पाहिजे. स्तोत्र 32 मध्ये तो म्हणतो, मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, मी आपला अधर्म मी लपून ठेविला नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू माझ्या पाप दोषांची क्षमा केली. आणि स्तोत्र 51 मध्ये देखील आपण पाहतो त्याने प्रार्थना केली, देवा येजोबाने माझा पाप मल धू, मला शुद्ध कर आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. देवाने पुन्हा त्याच्यावर दया केली. प्रियानो, देवाचे लोक चुकतात, परंतु त्यांनी आपले पाप कबूल केले पाहिजे आणि सोडून दिले पाहिजे. Sin that seems small, परंतु इट ग्रोज, त्याची वाढ होते, ते वाढत जातं. त्यामुळं आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आपली पाप कबूल केली पाहिजे आणि सोडून दिली पाहिजे. आपल्याजवळ मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये व्हायरस जातो त्यावेळेस काय करा. काल परवाच माझा लॅपटॉप मी करून आणला, मला फॉर्मॅट करावा लागला, कारण बरेचसे व्हायरस त्याच्यामध्ये जमा झाले होते. ज्यावेळेस आपण देवाकडे जातो ना, त्यावेळेस आपण देखील पश्चाताप करून आपलं हे अंतःकरण आपण फॉर्मॅट करून घेतलं पाहिजे, स्वच्छ करून घेतलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे. देवाची ती इच्छा आहे. प्रियांनो, देवाने दाविदावर दया केली. दुसरी गोष्ट, पाप कबूल करा, सोडून द्या. दुसरी गोष्ट, पापाचा तिरस्कार करा. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पापाला जोपर्यंत त्या पापाचा तिरस्कार तुम्ही करत नाही, तोपर्यंत पाप तुमच्यापासून दूर जाणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचा तुम्ही तिरस्कार करताय किंवा एखादा व्यक्तीचा तुम्ही द्वेष करताय, तर तुम्ही त्याच्याजवळ जाताल का? तसं आपण देवाच्या लोकांनी पापाचा तिरस्कारच केला पाहिजे. देव पाप्यावर प्रेम करतो, परंतु पापाचा तो तिरस्कार करतो. होय, द्वेष करा. नीतिसूत्राचं पुस्तक याच्या 6व्या अध्याय आणि 16 ते 19 वचनामध्ये देव ज्या गोष्टीचा द्वेष करतो त्या गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. कोणत्या गोष्टीचा देव द्वेष करतो? उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी. देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो ना, त्या गोष्टींचा द्वेष आपणही केला पाहिजे.
जोपर्यंत पापाचा आपण तिरस्कार करणार नाही तोपर्यंत पाप तुमच्यापासून दूर जाणार नाही. त्याला तिरस्कारच केला पाहिजे. आणि जर असं कोणतंही पाप आपल्या जीवनात असेल तर वाईट रीतीने ते आम्ही ते काढून टाकलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे, ज्या वेळेस इस्रायल लोकांनी पाप केलं आणि आपल्यासाठी आपल्याला चालवणारे देव त्यांनी बनवले, मोजेसला फार क्रोध आला. मोजेसने त्यांच्यातील जे पाप होतं ते किती द्वेष करून काढून टाकलं. प्रियानो, आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक याचं 32वा अध्याय. या ठिकाणी आपण पाहूया निर्गमाचं पुस्तक याचं 32वा अध्याय आणि 19 आणि 20 वचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस मोजेस छावणीजवळ येऊन पोहोचला त्यावेळेस ते वासरू व नाचणारे लोक त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या तळाशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनविलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकिले, त्याचा कुटून चुरा केला आणि त्याने तो चुरा पाण्यावर टाकिला आणि ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावयास दिले. तिरस्कार करून त्यांनी त्यांच्या मध्ये असलेलं पाप काढून टाकलं. होय प्रियानो, आपल्या जीवनामध्ये असलेलं पाप तिरस्कार करून आम्ही काढून टाकलं पाहिजे. का तर देव त्याचा तिरस्कार करतो. देव पापावर प्रेम करतो, पण आपल्या जीवनातील पापाचा तो तिरस्कार करतो. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये देव आम्हाला हेच सांगतो, प्रीती ढोंगा वाचून असावी आणि वाईटाचा वीट माना. जे वाईट आहे त्याचा वीटच मानला पाहिजे. आपण ते निषिद्धच मानलं पाहिजे. आणि देवाच्या लोकांनी, प्रार्थना करणाऱ्या लोकांनी पातकापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. स्तोत्रसंहिता 97 आणि 10 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाईटाचा द्वेष करा. परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाईटाचा द्वेष करा. आपण वाईटाचा द्वेष केला पाहिजे, तिरस्कार केला पाहिजे आणि आपल्या जीवनातून आपण ते काढून टाकलं पाहिजे. तिसरी गोष्ट, पातकापासून जोपर्यंत तुम्ही दूर पळून जात नाही तोपर्यंत प्रियांनो पापावर किंवा मोहावर तुम्ही जय मिळवू शकत नाही. देवाच्या लोकांनी पातकापासून दूर राहिलं पाहिजे आणि पाप जर तुमच्या जवळ येत असेल तर पातकापासून दूर पळायला पण पाहिजे. पाप कसं आहे हे जर तुम्ही पाहात, त्याच जागी जर तुम्ही थांबलात, एक दिवस एक वेळ अशी येईल तुम्ही स्वतः त्या पापात पडा. रन अवे देव आपल्याला सांगतो. पापाला वेळ देऊ नका. पापासोबत टाइमपास करू नका. वाट पाहू नका. पाप काय करतय याची वाट पाहू नका. पापाकडे पाहत बसू नका. पापाच्या बाबतीत निष्क्रियता दाखवू नका. पापाच्या बाबतीत क्षणाचाही विलंब करू नका, नाहीतर पाप तुम्हाला गिळून टाकेल. समजा आताच मोठं सायक्लोन येऊन गेलं, देवाच्या कृपेने फार मोठी मनुष्यहानी झाली नाही, परंतु एक मोठं सायक्लोन आलेलं आहे, एक मोठं वादळ आलेलं आहे आणि तुम्ही एका झाडाखाली उभे आहात. आता झाड पडणार आहे, तुम्ही पाहता
एक मोठं सायक्लोन आलेलं आहे, झाडाखाली तुम्ही उभे आहात आणि झाड आता पडणार आहे. तुम्ही काय केलं पाहिजे प्रियांनो? जर तुम्ही पळताल तर तुम्ही वाचताल. सायक्लोन कसं आहे हे जर तुम्ही पाहात, जर तुम्ही त्या जागेवर थांबलात तर एक दिवस ते सायक्लोन तुम्हाला गिळून टाकेल. समुद्रात मोठमोठ्या लाटा असतात आणि समुद्रात काही वेळेस फार मोठं वादळ येतात, लाटा आदळतात. अशा वेळेस देखील तो समुद्र कसा आहे, समुद्राच्या लाटा कशा आहेत ते पाहत जर तुम्ही बसला तर एक वेळ अशी येईल ती लाट तुम्हालाही घेऊन जाईल. पापाचं पण तसंच आहे. पळून जा. देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांनी पापापासून दूर पळालंच पाहिजे. योसेफ दूर पळून गेला, त्याला तुरुंगामध्ये जाऊन राहावं लागलं, त्याला दुःख सहन करावं लागलं, त्याला त्रास सहन करावा लागला, परंतु तो पापाजवळ थांबला नाही, त्याने पाप केलं नाही. देवाचा सेवक पौल आपल्या आध्यात्मिक मुलाला पण हेच एक सिक्रेट सांगत आहे. तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. देव दूर पळायला सांगत आहे. होय प्रियानो, वी आर गॉड चिल्ड्रन. पातकापासून देवाच्या लोकांनी नेहमी दूर राहिलं पाहिजे आणि पाप तुमच्या जवळ येत असेल तर पातकापासून दूर पळून गेलेलं चांगलं. वाट पाहू नका पातकाची, मजा घेऊ नका, पाप तुमचा घात करेल. शेवटली गोष्ट आपण पाहूया की या पापावर विजय मिळवण्यासाठी देवाच्या वचनाचा प्रभावी उपयोग करा. देवाचं वचन जे तुम्हाला पापापासून दूर राखू शकतं. आणि म्हणून देवाच्या लोकांनी देवाचं वचन वाचलं पाहिजे, देवाच्या वचनावर मनन केलं पाहिजे, देवाच्या वचनाचं चिंतन केलं पाहिजे. आणि स्तोत्र करता, त्यासाठी स्तोत्र 1 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, तो मनुष्य धन्य जो परमेश्वराच्या वचनात रमतो आणि अहोरात्र त्याचं मनन करतो. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे, ज्याची पाने कधी कोमेजत नाही आणि जे झाड आपले हंगामी फळ देते, अशा झाडासारखा तो आहे. तो आशीर्वादित आहे. म्हणजे देवाच्या वचनाचं मनन करणारा, त्याचं चिंतन करणारा, अहोरात्र त्याच्यात रमणारा व्यक्ती हा पापावर जय मिळवू शकतो. तो आशीर्वादित आहे. स्तोत्र करता स्तोत्र 119 105 मध्ये तो म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशाचा आहे. ह्या देवाच्या वचनाला आपल्या मार्गासाठी दिवा आणि आपल्या पावलाकरिता प्रकाश असं बनवा. प्रियांनो, पापाबरोबर आपण कसं वागलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, पाप कबूल करा आणि सोडून द्या. ही वेळ आलेली आहे. देव तुम्हाला सावध करत आहे. देव तुम्हाला इशारा देत आहे. तुमचं पाप कसंही असू द्या, लाखेसारखं लाल असू द्या, देव ते शुभ्र करू शकतो. देव तुम्हालाही शुद्ध करू शकतो. देव तुम्हाला एक नवीन जीवन देऊ शकतो. कबूल करा, सोडून द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व पातकापासून शुद्ध करतं, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, पापाचा तिरस्कार करा आणि पाप तुमच्या जीवनातून दूर करा. जोपर्यंत तुम्ही पापाचा तिरस्कार करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर जय मिळवता येणार नाही.
होय, वाईटाचा वीट माना असं देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. कितीही चांगली गोष्ट असू द्या, पण देवाच्या दृष्टीने जर ते पाप असेल ना, त्याचा वीट माना, त्याचा द्वेष करा, त्याचा तिरस्कार करा. तिसरी गोष्ट, रन अवे, पळून जा. जवळ थांबू नका, पाहत बसू नका, वेळ घालवू नका. कदाचित पाप तुम्हाला घेऊन टाकेल, याची वाट पाहू नका. आणि चौथी गोष्ट, बायबल आपल्याला सांगतं, देवाच्या वचनाचं मनन करा. स्तोत्र 119:11 मध्ये देवाचं वचन सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा, मी तुझ विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझं वचन आपल्या हृदयात जतन करून ठेवलं आहे. हे देवाचं वचन तुमच्या जीवनात जतन करून ठेवा. तुमच्या अंतःकरणात देवाचं वचन असलं पाहिजे. जर देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात असेल तर या जगातली अशी कुठलीही शक्ती नाही प्रियांनो, जी तुम्हाला पापामध्ये, मोहामध्ये पाडू शकेल आणि तुमचा नाश करू शकेल. देव करो प्रियांनो. आणि आपल्या जीवनातील पापावर विजय मिळवण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आज प्रभू या पेजवर प्रभू तुझी सेवा करायची संधी दिलीस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. न्यू लाईफ मिशन टचिंग लाईव्स, प्रभू हे पेज बनवणारे पास्टर अमित शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मंडळीला ब्लेस कर आणि त्यांची ही सेवा आशीर्वादाची कर. आणि या माध्यमाद्वारे प्रभू तुझं वचन प्रसार करण्याचा प्रभू जो उपक्रम त्यांनी चालवलेला आहे तो आशीर्वादित कर. या सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. आणि विशेष करून परमेश्वरा, आज ज्यांनी ज्यांनी तुझं वचन ऐकलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आपल्या पातकाचा आत्मपरीक्षण करावं, विचार करावा या वचनावर. काय मी पापाला कसं डील करत आहे? होय, मी पापाकडे दुर्लक्ष करत आहे काय? मी पापामध्ये जीवन जगत आहे काय? होय प्रियांनो, याचा विचार प्रत्येकाने करावा आणि आपल्या जीवनातून पापाचा द्वेष करून ते काढून टाकावं, यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. ब्लेस ईच अँड एव्हरी पर्सन हु इज लिसनिंग दिस वर्ड ऑफ गॉड. प्रभू, प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. तू गौरवीला जा, तू उंचावीला जा. लॉकडाऊन मध्ये प्रभू तुझ्या लोकांची काळजी तू घे. लागणाऱ्या सगळ्या गरजा तुझ्या गौरवी भांडारातून पुरव. पास्टर अमित शिंदे, त्यांची फॅमिली, त्यांचं चर्च, त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. प्रभू, धन्यवाद देतोय तू आमची प्रार्थना ऐकलीस. धन्यवादासहित येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावासह केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. ही संधी दिली याबद्दल प्रभू येशूच्या नावात आभार मानतो. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच.